स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल की आपण आज कशाबद्दल बोलणार आहोत। तर काय होतं, काही नवीन यूट्यूबर असतात तर त्यांना खूप प्रश्न पडलेले असतात की यूट्यूब कसं चालवायचं, अर्निंग कशी चालू होते किंवा काय काय करावं लागतं। तर काय साधीच हे पहिलं तर तुम्हाला माहितीच आहे, मॉनिटायझर व्हायला आपल्याला 1000 सबस्क्रायबर लागतात आणि 4000 वॉच टाइम हा पाहिजेच। आणि ते कंप्लीट झाल्याच्या नंतर आपलं चॅनल मॉनिटायझर होतं। मॉनिटायझर झाल्याच्या नंतर आपल्याला अर्निंग चालू होते, पण अर्निंग लगेच आपल्याला चालू होते, पण त्यात पण काही प्रोसेस आहेत। तर ती प्रोसेस अशी आहे की आपल्याला गुगलकडून एक 6 नंबरचा कोड येतो। जोवर तो कोड आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपली अर्निंग होत नाही। आणि जरी अर्निंग तुम्हाला आली तरी सुद्धा ती बँक अकाउंटला तुमच्या जमा होणार नाही, कारण की ते गुगल पिन ह्यासाठी असतो की आपले डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी, म्हणजे आपण राहतो तो ॲड्रेस बरोबर आहे का यूट्यूबवर चेक करतो। कारण की एवढी मोठी रक्कम पाठवायची तर आपण रक्कम बरोबर व्यक्तीला पाठवतोय का, किंवा म्हणजे खूप इन्फॉर्मेशन असते ती त्यांनी क्लिअर करण्यासाठी हा पिन आपल्याला पाठवलेला असतो। कारण की आपला ॲड्रेस परफेक्ट आहे का, आपले डॉक्युमेंट्स बरोबर आहेत का, आपण त्याच ॲड्रेसवर राहतो का, हे कन्फर्म करण्यासाठी तो गुगल ॲड्रेस पिन आपल्याला पाठवला जातो। आणि तो गुगल ॲड्रेस पिन कोणाचा 15 दिवसात येतो, कोणाचे 3 हफ्ते लागतात, कोणाचा महिना लागतो, तर कोणाला 7 दिवसात सुद्धा येतो। जे शहरात राहतात त्यांचं लवकर येतो आणि जे गावी राहतात त्यांना यायला जरा टाईम लागतो। तर अशा प्रकारे तो गुगल ॲड्रेस पिन असतो आणि तो एकदा आपल्याला आला तर व्हेरीफाय कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण सध्या आपल्याला गुगल पिनला कोणी अप्लाय केलेला असेल आणि गुगल पिन आपला कुठपर्यंत आला आहे किंवा किती टाइम लागणार आहे, तर कसं ट्रॅक करायचं हे मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे। तर लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। तर चला आपण बघूया गुगल ॲड्रेस पिन। मी स्क्रीन चालू करत आहे तर तुम्ही बघा। गुगल ॲड्रेस पिन ट्रॅक कर, प्रथम तुमच्या क्रोम किंवा गुगलमध्ये जायचं, तिथं सर्च करायचं गुगल ॲड्रेस पिन ट्रबलशूट, आणि त्यानंतर ते सर्च केल्याच्या नंतर स्टार्टिंगलाच ते तुम्हाला दिसेल, तिथे क्लिक करायचं। तिथे बघा तुमचं ईमेल आय डी आलेला असेल तर तिथे तुम्हाला विचारतं की तुमचा गुगल पिन आलेला आहे, ईमेल आय डी हीच आहे का, तर तिथे येस किंवा नो असे 2 ऑप्शन आहेत, तर तिथे येस करायचं। आणि सेकंड परत कंटिन्यू करून सेकंड ऑप्शन आहे की तुम्हाला गुगल पिन आला आहे का, तर तिथं नो म्हणून क्लिक करायचं आणि परत स्टार्टिंगला कंटिन्यू करायचं। त्यानंतर थर्ड ऑप्शनला तुम्हाला सगळी हिस्ट्री येते की गुगल पिन तुम्ही गुगल पिनला कधी अप्लाय केला, ते कधीपर्यंत येणार। जर तिथं येणार म्हणजे आलेला नसेल किंवा तुमचं काही कारणामुळे कॅन्सल झालेला असेल तर तिथं रिक्वेस्ट पिन हे सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे, तर तुम्ही न्यू पिनसाठी तुम्ही परत अप्लाय करू शकता। तर परत कंटिन्यू करायचं। तर अशा प्रकारे गुगल पिन ट्रॅक करू शकता। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी